सर्व शेतकऱ्यांना माझा नमस्कार. मी जावेद पटेल. तुम्ही मला नेहमी आरोग्य क्षेत्रामध्ये काम करत असताना पाहिलेला आहात. आता वेळ आली आहे विषमुक्त शेती आणि विषमुक्त अन्न, आणि म्हणूनच ही जी संकल्पना आहे विषमुक्त शेतीची, ती संकल्पना घेऊन मी या निमित्तानं माझ्या शेतामध्ये मी एक डेमो या ठिकाणी बनवतोय. या आधी एक 100हून अधिक रिझल्ट मी या कंपनीचे पाहिलेले होते. हे मी तुमच्यासमोर या ठिकाणी सादर करतोय. इंडिग्रो, जे की मुळांची चांगली वाढ या निमित्तानं होतं. जमीन भुसभुशीत राहते, ज्यामध्ये प्रामुख्यानं जे पिकाला पोषक असलेले कीटक आहेत, ज्यामध्ये गांडूळ वगैरे आहे, त्याला हे तारक आहे, म्हणजे त्याला काय कुठलाही त्रास होत नाही. या पलीकडे जाऊन आपण पाहिलेलं आहात की बऱ्याच शेतकऱ्यांना हुमणी आहे, बाकीच्या जे कीटक आहेत ज्यामुळं उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणात घट होतं. हुमणी असेल, वाळवी असेल, गोगलगाय असेल, हे या वापरानं ते नायनाट या निमित्तानं झालेलं मी पाहिलेलं आहे. आणि म्हणूनच मी या ठिकाणी इंडिग्रो भूहस्त्र या ठिकाणी वापराचा निर्णय या निमित्ताने घेतला. आणि सोबत एक इंडिग्रो मॅजिक, ग्रो मॅजिक ऍडव्हान्स मध्ये या स्वरूपात आहे. यामुळं होतं काय की आपली जी फळधारणा असेल, फुलधारणा असेल, किंबहुना ज्या मुळांना पोषक तत्व मिळण्याकामी त्याचं काम आहे ते मोठ्या प्रमाणात करतं. याशिवाय हे आपण प्लॉट पाहतो, ऊस आहे, यामध्ये ऊसाची कांडी वाढवणं, त्याची जाडी वाढवणं, त्यामध्ये साखरेचं प्रमाण वाढवणं, गंध, चव वाढवणं, याचं काम या निमित्तानं करतं. आणि यामुळं आपलं जे रासायनिक जी भेसळ असते हे निम्म्याहून कमी होण्यासाठी म्हणून ह्याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी मदत या ठिकाणी होते. माझ्यासोबत माझा हा शेतकरी मित्र परिवार आहे. आपण या निमित्तानं एकंदरीत 10 ते 12 किलो माती या ठिकाणी आपण घेतलेली आहे. हे मिक्स करा जरा, टाका असं, आणि यामध्ये आपण थोडं या ठिकाणी मिश्रित करतोय. आणि हे मिश्रित केलेली माती आपण हे आपल्याला फक्त 100 ग्रॅमची ही ग्रो मॅजिक ऍडव्हान्स आहे. आपण फक्त 50 ग्रॅम अंदाज या ठिकाणी वापरलेला आहे. हे मिक्स करा खालचं. सांगायचं तात्पर्य असं की एकंदरीत आपल्याला ज्या वेळोवेळी होणारा जो त्रास आहे, प्रामुख्यानं ज्याला पाहून आपली मस्तकाची आग, म्हणजे तळपायाची आग जी मस्तकाला जाते, ते म्हणजे रानडुक्कर, किंबहुना असे काही प्राणी आहेत ज्यामुळे ऊस असेल, शेंगा असतील, ज्यामुळे काही शेतकऱ्यांनी शेती करायचं सोडले या फक्त रानडुकरामुळं. ह्या रानडुकराचा बंदोबस्त सुद्धा या निमित्तानं या ठिकाणी होताना मी पाहिलंय. म्हणूनच मी या ठिकाणी माझ्या शेतात या ठिकाणी या पद्धतीचा डेमो मी घेतोय. झाली मिक्स ना, झालं की अर्ध एवढंच घ्यायचं आपल्याला. हा बाजारा मी टाकून येतो असं. चला पुढे चला. तिथे ना या ठिकाणी आपण आपल्याला अंदाज असतो की आपल्या ऊसामध्ये किती प्रमाण या ठिकाणी लागते. त्या अनुषंगानं आपण 10 ते 12 किलो मातीमध्ये यामध्ये मिश्रण करून आपण या पद्धतीनं जो आहे एक डोस या ठिकाणी घेतलाय. आणि कालांतरानं आपण एक सक्सेस व्हिडिओ सुद्धा पुढच्या काही दिवसामध्ये या निबंधन टाकू. आणि सांगणं एवढंच आहे, विषमुक्त शेती, विषमुक्त अन्न, अधिक उत्पादन याकडे आपण वळलं पाहिजे, तरच हा शेतकरी तारला जाऊ शकतो. एवढंच या निमित्तानं सांगतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.